16 तासांनी सिडनी कॅफेमध्ये शिरण्यात पोलिसांना आलं यश। 11 पोलिसांची सुटका, 2 पोलीस जखमी। भारतीय नागरिक सुद्धा सुखरूप कॅफेच्या बाहेर। 49 वर्षीय दहशतवादी हॅरन मोनेज पोलिसांच्या ताब्यात। आताची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे। ऑस्ट्रेलियामधलं सिडनी मधलं हे थरार नाट्य अखेर आता संपलेलं आहे। 16 तासांनंतर हा जो दहशतवादी आहे तो पोलिसांच्या ताब्यात मिळालेला आहे। पोलीस या कॅफेमध्ये गेलेले आहेत आणि सगळ्या पोलिसांना सोडण्यात आता यश आलेलं आहे, सुखरूप बाहेर आलेले आहेत। काय नेमकं घडतंय सिडनीमध्ये याचे अपडेट जाणून घ्यायचे, इतरही बातम्या बघायच्या आहेत। सुरुवात करूयात टॉप स्टोरीज पासून। सामान्यांसाठी आनंदाची बातमी। पेट्रोल आणि डिझेलचे दर 2 रुपये लिटरने स्वस्त, तर महागाई सुद्धा शून्यावर। हमारे पागल चले जा रहे भागा कपास में हमारे 2 साल 2 कुंटल कपास मेरे गांव के लोगों को पानी पीने को नहीं और सब बात चल रहा है। केंद्राच्या पथकापुढे पैठण मधल्या शेतकऱ्यांनी मांडली कैफियत। औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची सुद्धा केली पाहणी। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जवळपास 30,000 हेक्टरचं नुकसान, 12 जिल्ह्यांना फटका। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती, तर शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याच्या मागणीसाठी खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांचं आंदोलन। प्रादेशिक असमतोलावरचा डॉक्टर केळकर समितीचा अहवाल सरकार लवकरच विधिमंडळात मांडणार। अहवालात विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय झाल्याची खंत, त्यामुळे नव्यानं प्रादेशिक वाद पेटण्याची चिन्ह। आणि सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र येणार मराठीमध्ये। मेहता पब्लिशिंग हाऊसला मिळाले मराठीतले हक्क। पण सगळ्यात अगोदर बातमी आहे ऑस्ट्रेलियामध्ये सकाळपासून सुरू असलेल्या थरारक पोलीस नाट्याची। ताजी दृश्य आता आपण ही बघतोय। अखेर 15 तासांनंतर सिडनी मधल्या एका कॅफे शॉप मध्ये लोकांना ओलीस ठेवणाऱ्या दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली। शेख मान हारून मोनेस असं या बंदूकदाराचं नाव आहे। काही वेळापूर्वीच पोलीस या कॅफेमध्ये घुसले। आतून गोळ्या झाडण्याचा आवाज ऐकू येत होता। 2 जण जखमी झालेत अशी माहिती आता मिळतेय। यात एका पोलिसाचा सुद्धा समावेश आहे। तर कॅफे मधून लोकांना स्ट्रेचर वरून आता बाहेर आणलं जात आहे। एक भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियर जो होता, जो या कॅफेमध्ये आत अडकला होता, त्याला सुद्धा आता बाहेर काढलं गेलंय। हा सॉफ्टवेअर इंजिनियर इन्फोसिसचा आहे, अंकित रेड्डी असं त्याचं नाव आहे आणि तो आंध्र प्रदेशमध्ये राहणारा आहे। सकाळची ही दृश्य बघतोय आपण। सकाळी काय नेमकी परिस्थिती होती, हा जो दहशतवादी होता तो सुद्धा कॅमेऱ्यावर टिपला गेला होता। पण आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार अखेर 15 तासांनंतर या कॅफे शॉप मधल्या सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात यश आलंय। आणि शेख मान हारून मोनेस असं या बंदूकदाराचं नाव आहे, त्याला सुद्धा अटक करण्यात सिडनी पोलिसांना अखेर यश आलं। आपण बघतोय आज सकाळची ही दृश्य आहेत। पण आता काही वेळापूर्वीच पोलीस या कॅफे मध्ये आत घुसलेले आहेत। आत खरं तर गोळ्या झाडण्याचा आवाज सुद्धा ऐकू येत होता। सध्या अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सकाळपासून हे थरार नाट्य सिडनी मध्ये सुरू आहे। 15 ते 16 तास उलटून गेलेले आहेत आणि या 15 ते 16 तासांनंतर हे थरार नाट्य जे आहे ते संपलेलं आहे। एक जो दहशतवादी होता शेख मान हारून मोनेस, याला पोलिसांनी आता अटक केलेली आहे। तर जे आत पोलीस ठेवलेले नागरिक होते त्यांना आता स्ट्रेचर वरून बाहेर आणलं जात आहे। एक भारतीय सुद्धा त्यात होता, इन्फोसिसचा सॉफ्टवेअर इंजिनियर तो होता। अंकित रेड्डी असं या तरुणाचं नाव आहे आणि तो आंध्र प्रदेशचा राहणारा आहे। तो सुद्धा सुखरूप असल्याची आता आपल्याला माहिती मिळते। पण जो अतिरेकी होता त्याला अटक झालेली आहे आणि अखेर सिडनी मधलं हे नाट्य जे थरार नाट्य संपलेलं आहे। या संदर्भात बोलूया, आपल्यावर आहे आपला प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अमेय तिरोडकर। अमेय, अखेर 16 तासांनंतर हे नाट्य संपलेलं आहे। एक जो भारतीय सुद्धा होता या कॅफेमध्ये आत ओलीस धरलेला, तो सुद्धा सुखरूप आहे असं आपल्याला सध्या तरी कळतंय।
जो भारतीय होता अंकित रेड्डी नाव त्याचं होतं, गुंटूर जिल्ह्याचा होता तो, आंध्र प्रदेश मधल्या. त्या ठिकाणी 7 वर्ष काम करत होता, इन्फोसिसचं काम करत होता. तर त्याला सुखरूप बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे आणि एक तर त्यालाच नाही तर आणखीही अनेक पोलिसांना बाहेर काढण्यामध्ये तिथल्या ऑस्ट्रेलियन पोलिसांना यश आलेलं आहे असं दिसतंय. जे व्हिज्युअल्स आता थोड्या वेळापूर्वी BBC आणि CNN या दोन्ही आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवर येत आहेत त्यावरून तरी अगदी स्पष्ट दिसतंय की पोलिसांनी आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे. आज जी लोक अडकलेली होती त्यांना बाहेर काढण्यासाठी म्हणून तिथे ऑस्ट्रेलियन सिडनी पोलिसांची रेस्क्यू टीम काम करताना आता दिसतेय. ज्यामध्ये बाहेर काढण्यामध्ये भारतीय नागरिकाला बाहेर काढण्यामध्ये पोलिसांना पूर्णपणे यश आलेलं आहे. एक रोबोट आज पाठवला गेला ज्याच्या थ्रू हे ऑपरेशन करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. ज्या व्यक्तीने या सगळ्यांना ओलीस ठेवलेलं होतं त्याला सुद्धा ताब्यात घेण्यामध्ये यश आलेलं आहे असं अल जजीरा हे या वाहिनीवर दाखवलं जात आहे. पण जवळपास मागचे 16 तास हा प्रकार सिडनीमध्ये सुरू होता आणि अत्यंत घृणास्पद अशा पद्धतीने हा प्रकार सुरू होता. त्याचा निषेध सगळीकडून होत होता. पण आणि काही व्हिज्युअल्स मध्ये ही व्यक्ती सुद्धा दिसत होती जी या सगळ्यांना ओलीस ठेवून होती. पण अखेर त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यामध्ये यश आलंय. साधारणपणे अर्धा तास फायरिंग झालं थोड्या वेळापूर्वी, म्हणजे साधारणपणे भारतीय प्रमाण वेळेनुसार 8 वाजल्यापासून 8:30 पावणे 9 वाजेपर्यंत तिथे फायरिंग झालं आणि त्यामध्ये 2 जवान सुद्धा जखमी झालेले आहेत. किमान 2 जवान जखमी झालेले आहेत असं सुद्धा सांगितलं जातंय. विनायक, अगदी बरोबर आहे. मार्टिन प्लेस असं या भागाचं नाव आहे सिडनी मधल्या आणि या मार्टिन प्लेसच्या या कॅफेमध्ये 30 जणांना सकाळी आज ओलीस ठेवलं गेलं होतं. या दहशतवाद्यांनी काही मागण्या सुद्धा केल्या होत्या. पंतप्रधान टॉनी ॲबट यांच्याशी त्याला बोलायचं होतं. आयसिसचा झेंडा सुद्धा हवा होता. पण आत्ता आपल्याला जी माहिती मिळते ही जी आपण दृश्य बघतोय त्यानुसार या दहशतवाद्याला पकडण्यात यश आलेलं आहे. शेख मान हरून मोनेस असं या बंदूकधाऱ्याचं नाव होतं आणि सकाळी 5 आणि त्यानंतर आता 11 जण ही या कॅफेमधून बाहेर पडली आणि अखेर हे थरार नाट्य 16 तासांनंतर संपलेलं आहे. भारतीय जो होता सॉफ्टवेअर इंजिनियर अंकित रेड्डी तो सुद्धा या कॅफेमधून आता बाहेर आलेला आहे. ऑस्ट्रेलियातलं हे थरार नाट्य अखेर संपलेलं आहे. पण बेल्जियम मध्ये सुरू झालेल्या ओलीस नाट्य सुद्धा संपुष्टात आलेलं आहे. 4 सशस्त्र माणसांनी एका घरात शिरून एका माणसाला ओलीस ठेवलं होतं आणि त्यापैकी 3 जणांना आता अटक झाली आहे. पण हे 4 जण दहशतवादी नव्हते असं स्पष्ट झालंय. या बिल्डिंगला पोलिसांनी अजून सुद्धा वेढा दिला. यानंतर इतरही बातम्या आपल्याला बघायच्यात. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 2 रुपयांनी कमी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या बदलांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सगळ्यात जास्त घसरण बघायला मिळते. ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची ही तब्बल 8वी वेळ. नोव्हेंबर महिन्यामधली घाऊक दरवाढ सुद्धा शून्यावर आलेली आहे. या 5 वर्षांमधला हा नीचांक आहे. ऑक्टोबर महिन्यात घाऊक दरवाढ 1.77% होती. खनिज तेलाची किंमत कमी झाल्यामुळे दरवाढ कमी झालेली आहे. यानंतर रिझर्व्ह बँकेनं व्याजदर कमी करावेत अशी मागणी होते आहे. रविवारी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी दरवाढ कमी झाली तर पुढच्या वर्षी व्याजदर कमी करण्याचे संकेत दिले होते. तर भारतात नोव्हेंबर महिन्यात सोन्याची आयात वाढलेली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या एका अहवालानुसार नोव्हेंबर 2014 मध्ये 5 अब्ज डॉलर्स इतक्या सोन्याची आयात केली गेली तर 2013 मध्ये हाच आकडा 835 दशलक्ष डॉलर्स इतका होता. त्यामुळे भारताची वित्तीय तूट आता 16 अब्ज डॉलर्सनं वाढलेली आहे तर तब्बल 26% आयातीमध्ये वाढ झाल्याचं सुद्धा कळतं. त्यानंतर अवकाळी पाऊस आणि दुष्काळाच्या बातम्या. केंद्र सरकारच्या दुष्काळ पाहणी समितीचा आजपासून दौरा सुरू झाला आहे. एका पथकानं पैठणमध्ये पाहणी केली. या पथकानं दुष्काळी भागाची पाहणी करून तिथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या पथकापुढे शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. दुसरं पथक आज जालन्यामध्ये होतं तर एका पथकानं बीडच्या गेवराईमध्ये पाहणी केलेली आहे. हे पथक राज्यामधल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्र सरकारला अहवाल सादर करेल आणि या अहवालानुसार केंद्र सरकार मदतीचा निर्णय घेणार आहे.
ये ऐसे देश में ऐसे भागे, हम आत्महत्या करेंगे, हमारे माँ बाप बहन की शादी करने का हमको बहन की शादी करने का पैसे है हमको, हमारे बाग चले जा रहे भागा कपास में हमारे 2 साल 2 कुंटल कपास हमारे गाँव के लोगों को पानी पीने को नहीं और सब बाग जल रहे। जब पैसा आनेगा तब बाग खत्म हुए, हमारी बाग जल गई। 2000 यहाँ जब मौसम आते थे, अभी पानी नहीं, पीने को पानी 6 महीने कैसे पानी हरा रखने का हमको समझ। हम साहब के सामने झुक रहे, फिर सरकार के सामने झुक रहे कि कुछ हेल्प करो, कुछ मदद करो, कुछ कर्जा माफ करो, कुछ भी नहीं। हमको बागों में पानी डालने गए, ऐसे बागें सब जल रहे, हमको सब बागें जल रहा अभी। आपण बघतोय शेतकऱ्यांना आज अश्रू अनावर झालेले आहेत। त्यांनी कैफियत जी आहे ती मांडलेली आहे। या दुष्काळाचा दौऱ्याचा जो एकूण अहवाल जो सादर करणार आहे त्या पाहणी पथकासमोर, पण गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यामध्ये जवळपास 30,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। 12 जिल्ह्यांना याचा फटका बसलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे। सगळ्या गारपीटग्रस्त भागातल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश आज मुख्यमंत्र्यांनी दिलेत। गारपिटीच्या मुद्द्यावर विधिमंडळात चर्चा होती आणि गारपीटग्रस्तांना भरीव मदत जाहीर करण्याची मागणी ही सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी केली। यानंतर एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात। पहा फक्त IBN न्यूज। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे। सचिनचं आत्मचरित्र प्लेइंग इट माय वे आता मराठीत येणार आहे। मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीमधल्या आत्मचरित्राचे हक्क घेतलेले आहेत। मराठीत आत्मचरित्रामुळे सचिनच्या मराठी फॅन्ससाठी एक आनंदाची पर्वणी आहे। अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यामधल्या दाभोळ खाडीत निसर्गरम्य वातावरणामध्ये समुद्राच्या लाटेवर बोटीत तरंगत युवा काव्य रंगलं होतं। निमित्त होतं कोकण मराठी साहित्य परिषदेनं युवा साहित्य संमेलनाचं आयोजन केल्याचं। या काव्य साहित्य संमेलनात कोकणामधील अनेक युवा कवींनी भाग घेतला होता। या काव्य संमेलनाचं उद्घाटन कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी केलं। या काव्य संमेलनाला गायिका आर्या आंबेकर, कोमसाबचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक हे सुद्धा उपस्थित होते। तर याच कार्यक्रमात कवी सौमित्रने एक कविता सादर केली। प्राइम टाइम मध्ये सध्या इथेच थांबूयात, पण जाता बघूयात याच कवितेची ही इच्छा। मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील, माझ्या सोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील। मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील, मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला, माझा फोटोच काढाल तर त्यात फक्त लाटा येतील।